ते पिंपळनेरला मी पहिला अनुग्रह झाला नाही, मेलावायला गेलो दादाला बघायसाठी, प्रवचन वगैरे या काय माझा विषय नव्हता. दादाच्या समोर बसलो, सुधीर बाबा तू नव्हते, मामा होते, आबासाहेब होते. महाराज जा बोलतं बोला तिथे स्टेजवर. कधी जिंदगी स्टेजवर गेलेला नाही, कधी जिंदगीने एक शब्द बोललेला नाही. माझ्या अंगाला असा कापडा फुटला नाही दादा, मला नाही जमायचं त्या गोष्टी. जा फक्त एवढा तिथे बोला जाऊन का नामाची आवडी तुझी जाना देव, एवढा बोला आणि या खाली. एवढंच बोललो आणि खाली आलो. आणि आजपर्यंत त्या सद्गुरूंची कृपा, कुठेही गेलो, 12वेला जावो, 13वेला जावो, मैतीवर जावो, म्हणजे एकच उभी असतो, नामाची आवडी तुझी जाना देव. पर्याय असं द्यायचा का होलिया गावामध्ये, लातूरमध्ये संत वैष्णव मेलावा, सुधीर बाबा, जितू नाना, राजू भाऊ, काकाजी, भाभीजी यांचं सर्व साधक मंडळींचा मेलावा, आमच्या नंदिनी महाराज मेलावा, वर्ष दुसरा. आणि दादाही देह ठेवल्यापासून हा माझा पहिला मेलावा. म्हणून मला बोलवलं आहे, यांचं मी पाय धुवून प्यायला पाहिजे पाणी. कोणाचा? सुधीर बाबाचा. हा माझा पहिला दादाही देह ठेवल्यापासून मेलावा आहे. आता मी सकाळची प्रवचन ऐकतो इथं बसून. मला विशेष सेवा दिली कशाला बाबाने? एवढं जो प्रवचन करायचं तो विशेषच आहे. सुरुवातीपासून एवढं ज्ञान ऐकला, एवढं ज्ञानाचं अमृत कानामध्ये घुसले का बोलूच नका एवढा. म्हणजे तृप्ती झाली. आमचे गुरुवर्य नारसाले मामा, आबासाहेबांचं कीर्तन झाला, मेजर आई झाल्या आणि सकाळ मला त्यांची नावं नाहीत. एवढं चिंतन ते मानला. सुधीर बाबा खरोखर तुमचा उपकार आहेत की आम्हाला आशांच्या मध्ये बोलवतो तुम्ही आणि छान त्याचा बोलासाठी. हे तुमचं उपकार आहेत. किती आपल्याला अर्धा तास म्हणजे तर श्लोक यायला माझी एकच उभी असतो बाबा, नामाची आवडी तुझी जाना देव, अहो राणीची पाले खायरा देवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षणी अकरा न जिनेची काही. 23 क्रमांकाचे 11वा अध्याय, ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आता ग्रंथराज का मी बोलायला लागलो? साधा माणूस मालकरी आहे. तर मी कधी ज्ञानेश्वरी दिल्यावर माझ्या स्टेटसवर ठेवतो, ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वरी हा भेट स्वरूप. साधा माणूस. त्याने मला फोन केला, काय रे जगदीश, दिंडीमध्ये असतो आमच्या बरोबर, तू एवढा मोठा झालास. काय झाला काय महाराज? तू एवढ्या मोठ्या ज्ञानोबा माऊलीच्या ग्रंथाला तू एकेरी शब्द बोलतस. ज्ञानेश्वरी म्हणजे एकेरी झाला धरून. आता मामाला धरून आपण धरून शब्द बारीक करूया, लहान असा धरून करतो. मग तू एवढा मोठा झाला, ज्ञानेश्वरीला फक्त ज्ञानेश्वरी नावाने एकेरी हाक मारतो. मग तिथून माझ्या त्याने टूप पेटवली आणि मग ग्रंथराज ज्ञानेश्वरी. जंगलातला पाला खाणारा नाही, दादांना ओवी आवडायची. लंकाधीश रावणाचा पराभव केला. एकट्या अर्जुनाने 11 अक्षणी सैनिक कापलं. ते त्याच्या पुढे बोला, म्हणून समर्थ जे जे करते ते न होणे चराचरी तुम्ही संत तया परी बोलवा. माते 24 क्रमांकाचे 11वा अध्याय, ग्रंथराज ज्ञानेश्वरी. म्हणून मी कोणी बोलणार असून माझ्या समोर दादा आहेत. दादाच बोलणार. दादाचा बोलाचा शब्द नाही तर मला तिथे बोलताच येणार नाही. दादांचा तर मी काढला 1-2 शब्द तर मला बोलूच शकत नाही मी दादांच्या बद्दल. काय प्रेम केले असेल ते मला माहित नसेल, तुम्हाला काय असलं तर असं कल्पना नाही. बाप ना करी माय. संत एवढा प्रेम करतात, बाप ना करणार ना माय ना करणार. केलं तर काहीतरी आशापोटी करणार, काहीतरी लोभापोटी करणार का म्हातारपणी. संत उदार एवढं उदार. शेवटच्या सणाला ध्येयाचं दर्शन नाही घेऊन दिलं आम्हाला. कोणाने? संताच्या मनानं असा होता. आणि आता परत मला काहीच दिसत नाही. मी ते गोष्टच बघितलीच नाही दादाची नजरेने. आता मला काहीच वाटत नाही. माझ्या समोर दादा आहे आणि दादाही ध्येय ठेवले असं मला तरी वाटत नाही. कारण मी माझे दादाही मला त्यांचा त्या डोळ्यानेच दाखवला नाही. काहीतरी होते ट्रॉफिक झाली, काय झाली सगळ्याला माहीत आहे, पण ते मला डोळ्याने दाखवला नाही. ना दाखवल्यामुळे माझ्या मनामध्ये दादा आज पण जसंच्या तसंच आहे, जसं होतं तसं. सकाळपासून नाम 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 आणि नाम.
काय नामाचा पराक्रम बाबा. ज्ञानेश्वरी काय सांगतं. प्रत्येकाने नाम सांगला, प्रत्येकाने ज्ञानेश्वरीची ओवी सांगली. 17वा अध्यायामध्ये 23 नंबरचा श्लोक. मला अर्धा तास आहे, अर्धा तासामध्ये राईट फाईड उरकणार आहे माझा कार्यक्रम. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधापय असे. 328 क्रमांकाचे 17वा अध्याय 23 नंबरचा श्लोक. काहीतरी यांनी आमच्या इकडे ते चालतं मामा, यांनी काहीतरी नवीनच आणले, नवीन आणले. तरी अनादि परब्रह्म जुनाट ही माझी सेवा. तुकाराम मला सांगतात, जुनाट माझ्या वडिलांची मिरास, माझ्या वडिलांची मिरास आहे, माझ्या दादाची मिरास आहे, माझ्या श्रीपाद बाबाची मिरास आहे. माझे काय बोलायचं आता, हे तेच बोलतात जे टीका करतात, तेच हे अभंग बोलतात. माझ्या वडिलांची मिरास, माझ्या वडिलांची मिरास काय 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 त्यांनाच माहित नाही, आपल्याला काय सांगणार आहे. अनादि परब्रह्म जे जगदादी जगाला विश्राम आहे तो नाम. ते कीर अना माझ्या ती परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखा श्रुती खून केली. 329 क्रमांकाची 17वा अध्यायाच्या वेळा बोलताना काय खून केली. नाम जगाला प्रत्येकाला माहित आहे. उपदलिया बालकाशी नाव नाही तयापाशी ठेविले नावेशी ओ देत उठे. 330 क्रमांकाचे 17वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. उपजल्यावर कोणाला नाव होता, आईच्या पोटांची बाहेर आल्यावर काकीने मामीने मावशीने कोणीतरी नाव ठेवलं जगदीश. जगदीश बोलले हो देवाला, तिथं माझ्या दादाने मला जगदीश बाबा बनवला. काय संताचा उपकार, काय संताचा उपकार, कल्पना नाही. जगदीश वली जगदीश बाबा कुठे, गावात नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. काय द्यायला मला त्यांना काय रुपये दिलेच नाही कधी मी. ही संताची कृपा, ही संताची कृपा आणि कृपाच आहे. ते कीर अना माझ्या ती परी अविद्या वर्गाच्या अर्थाने माझी ओळख्या हीच खून. काय उपजल्या बालकाच्या मग कष्टले संसारची ने जे देऊ येते कारण ते ओ देव नावे तो संकेत, तो हा संकेत आहे. आणि मग त्याचे खाली बोलतात ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्व तो भेटावा, ऐसा मंत्रू देखला कनवा वेदे बापे. 332 क्रमांकाची 17वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. वेदांच्या बापांना माहित नाही, कशाला वेदांताचार्य व्हायचं आपण. वेदांत बापाला जर हा नाम माहित नाही, वेदांताचार्य पदवी कशाला लिहायची. ब्रह्मदेवाचा बाप करावा 16 वर्षात. ब्रह्माच्या बापाला जर माहित नाही तर मग कोणाला भेटायला पाहिजे, भेटायला पाहिजे संताला. मग संत काय करतील, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुका म्हणे किल्ल्या संता ती दिल्या. म्हणून त्या विठ्ठलाने नामदेवरायाला अनुग्रह नव्हता तितका अर्जुनाला तर दिला का नाही, तिथे उद्धवाला दिला का नाही, नामदेवरायाला खा ना दिला. बाबा आता किल्ल्या मी संता ती दिल्या, जा संत तिकडे आहेत. तुका म्हणे किल्ल्या आणि संता ती देव दिला. प्रबोध करताना दादा काय बोलायचं, मला तर बोललं तर अण्णा देव दिले तुम्हाला सांभाळायला. देव असाच भेटेल का फुकट, कल्पना आहे का. अण्णा देव दिले याला सांभाळा, याला जर तुम्ही जपला तुम्ही तर देव व्हालच. पण अनेक मामा बोलायचं ना, अनेकाला देव बनवाल तुम्ही, फक्त याला जपा. हे आपल्या संतांचं मत आहे, श्रीपादबाबाचं मत आहे, आणि माऊलीचं मत आहे, आणि रामाचं आणि कृष्णाचा मत आहे. मग दाविले जेने के ब्रह्म आलविले कौतिके, मागास्ता ठाके पुढा उभे. 333 क्रमांकाची एवढ्या 17वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. मागा असलेला पुढा, हा मागा असलेला पुढं, जिकडे तोंड फिरवून तिथं पुढं येणार आहे. श्वास का पाठीमाग जाणार आहे, श्वास घेतला ती पुढं दिशा. आणि मागा असलेला पुढा उभे नाम जपता कंठी, पुढे उभा जग जेठी. हर श्वासाला नामधारकाला दादाने अनुभव आणून दिला. हर श्वासाला, तर एक श्वास टाकून दुसऱ्या श्वासाला अनुभव येता, असा ना अनुभव आणून दिला. हर श्वासाला
आणि देह ठेवीपर्यंत तीच रीत आहे. काय रीत आहे? का झाकलिया गदीचा दिवा नेनो काय झाले किंवा या रीतीत जो पांडवा देह ठेवी. देह ठेवासाठी सर्व कटोटोप आहे प्रत्येक जीवाची. मग ती रीत आपल्याला सहज दिली त्या दादाने हातात. असो की रडू काय बोलू, या रीती जो पांडवा देह ठेवी. 98 क्रमांकाचे 8 नंबरचा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आणि त्याच्या पाठी बोलतात ते केवळ परब्रह्म जया परम पुरुषी ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके. 99 क्रमांकाचे 8 अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आणि माझा निजनाम माझ्या स्वरूपाला मिळते. ते निजधाम म्हणजे माझ्या स्वरूपामध्ये विलीन होते. कोण सांगतं? आंडू पांडू सांगतं का? मंत्री सांगतं, संत्री सांगतं, कोण सांगतं? विश्वाचं सत्ता त्याच्या सत्तेशिवाय म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाशी चालिता मीच एकू. आणि त्याचे एकाचं ध्यान करायला सांगितलं की 17 283 क्रमांकाचे 9 अध्याय. काय सांगशाल सांगा? हा, कोणाचा ध्यान करायला सांगला? एकाचा. एक कोण? एक हरी आत्मा. एकच हे हरी या विश्वामध्ये 17 ना. गणपतीने शंकर उभे आहेत माऊलीचा, माझ्या नाही की माझ्या दादाचा नाही. एकच हरी आहे या विश्वामध्ये, तो हे आत्मा. एक हरी आत्मा जीवत शिव. सम, सम म्हणजे एक. जीवत जर सम है कोण? शिव है. जीवत जर सम है हरी है, एक हरी आत्मा. देव बघायला चाललं कुठं? शंकर बाप्पा बघायला चाललं कुठं? कुठे चाललं सांगा? हे तर गुरुदेवाने प्रॅक्टिकली शंकर बाप्पा दिला. तरी आम्ही काय चाललो? ओम नमः शिवाय, वासुदेवाय हरी. 3 गटावाली बिलकुल ना. हरिपाठ मांडणार, ज्ञानेश्वरी मांडणार. याच्या व्यतिरिक्त माझ्या दादाने मला काही सांगला पण नाही. काय हो? आम्ही मंत्र बोलतो ओम नमः शिवाय. माऊलीने काय सांगला? आता हरिपाठ होईल. किती भ्रम आमचा होता. घासले का आम्हाला असं? हरी हरी हरी. काय मंत्र हा शिवाचा. मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाच्या. त्यालाच मोक्ष आहे का दुसऱ्याला आहे? हे कोणतं मत आहे? हे मत कोणतं आहे? माऊलीचा आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. रघुकुल रीत सदा चली आहे. प्राण जाय पर वचन न जाय. मग ही अक्षर वचनात का काय? मग हरी, हरीचं काय सांगला? मंत्र सांगला. एक हरी आत्मा. एक हरी आत्मा. पुरा दुसरा काय बोलता? काय कोणा माहिती काय बोलता? एक हरी आत्मा जीव शिव सम. वाया तू दुर्गम न घाली मन. ज्ञानदेव पाठ काय? हरी हा होय खुंट. भरला घनदाट हरी दिसे. हरी वैकुंठ. हरित आत्मा. वैकुंठान कधी जाऊ? ज्ञानाला आपल्या साध्या माणसाला नाही. हरी काय आहे? वैकुंठ ना. हरित काय आहे? आत्मा. वैकुंठान नाव ज्या टायमाला आपल्याला त्या नामाची ओळख झाली, त्याच टायमाला आपण वैकुंठान बसवल्यानं आपल्याला आपल्या दादाने आपल्याला कळलं कधी नाही. ना मेल्या वैकुंठ, मेल्या वैकुंठ असे जे म्हणती अति मूर्ख. अति मूर्ख. मूर्ख नाही, अति मूर्ख संतांनी सांगला. पुढे जाऊन हरिपाठामध्ये काय बोलतात? नित्यने मनामी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवली. लक्ष्मीच पाहिजे, संपत्तीच पाहिजे, तर नित्य नामात राहा. संपत्तीसाठी जर तुम्ही काय करीत असाल तर गुरुदेव कधीच जाणार नाही. सर्व इतिहास चांगलाय.
देईल का गुरुदेव? पण माऊलीने मांडला, जा बाबा पाहिजे तर लक्ष्मी पण घे. नित्यने मनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवली. आणि काय बोलतात? नारायण हरी नारायण हरी. कोण हरी? नारायण हरी. नारायण कोण? हरी. हरिता आत्मा. किती साधा माऊलीने परमार्थ सांगला. दादाही आम्हाला आमच्या किती साधा परमार्थ सांगला. आहे का कल्पना तरी आहे का? आपल्याला तरी कल्पना आहे का? किती खोड जन्माची आपल्या वाडवडिलांची आपली पुण्य असत की दादासारखे सद्गुरू आपल्याला भेटलं. कल्पना माझी तर कल्पना नाही होत. कुठली कल्पना करायला गेलो तर कल्पना होत नाही. अरे नारायणच जर हरी आहे मग बद्रिका आश्रमला करायचा. हरीच जर आत्मा आहे बद्रिका आश्रमला करायचा. नारायण बघायला जो जाय बद्री तो नाही बोलतो पुन्हा उदरी, असं मी ऐकले. मग इथं तर तुम्हाला ताबडतोब त्याच्यामध्ये बसवलंय. अनुग्रह झाला रे झाला रे बसवलंय. इलाज नाही. काय आहे का इलाज? आपला त्याला तर 17वा अध्याय 23 नंबरचा सोड. परिनिगमांचल शिखरी उपनिषदार्थ नगरी. 15 मिनिटं आहेत माझ्याकडे. परिनिगमांचल शिखरी उपनिषदार्थ नगरी आहात ब्रह्माच्या एक हारी तयासीच कले. 34 क्रमांकाची 334 क्रमांकाची 17वा अध्याय 23 नंबरचा श्लोक ग्रंथराज ज्ञानेश्वरी. मग हा एवढा नाम नाम नाम. मग ती माऊलीने सांगला जो ब्रह्मदेवाच्या दादाच्या तोंडीचा शब्द ऐकलेला मी, माझा नाही ते माझ्या आतमधून ज्ञान आले असा नाही. ब्रह्मदेवाचा जो पंक्तीला बसलेला आहे त्यालाच हा नाम भेटेल हा समजेल. सहजासहजी आम्ही विचार करू मग आम्ही का ब्रह्मदेवाच्या पंक्तीला बसणार आहोत का? बिलकुल नाही. मग तरी पण आम्हाला ब्रह्मदेवाच्या पंक्तीला कसं बसलाय? नाम दिला, आत्मा प्रगट केला, अवस्था केली. आपणच इथे व्यासपीठावर काय बोलता? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर्धर ब्रह्म गुरु विष्णू. एवढा भाव झाला का आमचा दादा? हो बघा त्याचा त्यांनी तपसा झाले असेल तर मग दादाने सांगितलं तर हर एक शब्द खराच आहे, खोटा आहे. दादा बोलला पुढे तिथे पुढं काहीच बोलत नाही येतं माझ्या मुखामध्ये. मी थांबवतो तिथे. काय आहे का पुढं बोलायला? पण सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी काय विरोत्तमा वेडायचा ब्रह्मा एकला होता. 336 क्रमांकाची 17वा अध्याय. काय? सृष्टीच्या उपक्रमा. काय? सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी. काय पूर्वी? या विश्वामध्ये सृष्टी बनवणारा ब्रह्मदेव त्यांनी सृष्टी तर बनवली पण चालतं बोलतं नाही, नुसतं पुतलं. त्याला काय काहीच नाही आतमध्ये, पुतलं बनवलं. वेडा पिसा झाला फिरावा लागला. कोण सांगतं? देव सांगतं. पण सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मग तो शाना कशाने झाला? मज ईश्वर आते न ओळखे. सगळा ओळखला मलाच विसरला. काशी केली मथुरा केली. आता आमचे महाराज बोलल्या केली द्वारका पण आत्मारामाला काय भेटला नाही. आत्मारामाला सगळा केला. होईल काय असला? मज ईश्वर आते न ओळखे. आणि सृष्टी नाही करू शकत थोरू केला एके नामे जेने. 337 क्रमांकाची 17वा अध्याय 23 नंबर. तो नामाने ब्रह्मदेव जर शहाणा झाला मग आपल्याला थोडी पण अक्कल येणार ना त्याच्यात? थोडीशी. आता आम्ही कसले होतो आम्हालाच माहिती. पाठ पाठांतर तर आमचा काय माहीतच नव्हता. ज्ञानेश्वरी तर वाचायला बसतो लाल बुंद व्हायचे 4-4 घंटे. एक उन्हा समजला नाही ना. आता पण समजला नाही तर बरोबर तुम्ही ज्ञानेश्वरी काय बोलायचा? येथ जाणीव कही तेची नेणे अथले पण मिरवी तेची उने. आम्ही झालो ऐसे जो म्हणे बुरलास काहीच नव्हे. 368 क्रमांकाची बघा 9वा अध्याय 25 नंबरचा श्लोक. आम्ही झालो बोललो
तो काहीच झाला, आपण बोलायचं नाही, तिथं बसून समजायचा विकेट अर्धी, विकेट हाफ. ज्ञानेश्वरी सांगता, आपण सांगायचं नाही. काय त्याला इलाज आहे का सांगा मला? तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणव आधी वर्ण बुजा, तत्कारू जो तुझा आणि तिचा तो सत्कारू. 342 क्रमांक 17 अध्याय 23 नंबरचा श्लोक. किती सोपा सांगा, ती गाठ मारली. काय मारली? घाट मारली मावली. आणि हे समजणार आता आम्हाला नाम भेटून आता ते सकाळ, बाबा 10 मिनिटात मी पूर्ण करतो एक श्लोक. सकाळपासून आम्ही बोंबलता, आमचे गुरुवर आबासाहेब बोंबलले सुरुवातीला, नंतर सगळं रोज तेच, आता परत माझे परत तेच बोंबलता, परत संध्याकाळी येतील बाबा ते तेच बोंबलतील, सकाळी धनराजोबत तेच बोंबलणार आहे. काय नाम तर दिला दादानी, तर सांगला जत्रे मे फतरा. मग आम्ही सांगाला इथे व्यासपीठावर, जत्रे में फतरा तीरथ बनाया पानी, दुनिया इतनी दीवानी, पैसे की धूल. तुझं पैसे तुझं खपतील दादा, तो दादा असं बोलायचं. कुणबट कुलवाडी 10-12 ओवी येतं ना, ओवी सेवा संपवणार आहे. कुणबट कुलवाडी तैसा आन आन देव मांडे, आदिलाची परवडी करीत. 812 क्रमांक 13वा श्लोक, 13 नंबरचा अध्याय 11 नंबरचा श्लोक बघा तुम्ही. 812 क्रम. कुणबट कुलवाडी म्हणजे आमच्या मुंबईला शेती नाही आम्हाला, तुमच्याकडे शेती आहे. आज तुम्ही मका लावला तर उद्या ऊस लावशाल, ते नाही काय ज्वारी लावशाल, बाजरी लावशाल, वेगवेगळा असा पीक तुम्ही काढता. तसा तया गुरु मार्गे टेके, जयाचा सुग्रा उदेके, तरी तयाचा मंत्र शिके एरू ने घे. 813 क्रमांकाची ओवी. 13वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. काय एखादा थाटमाटवाला गुरु त्याला दिसला, त्याचे पाठीमागं 50 शिष्य, पुरं 100 शिष्य, बॉडीगार्ड पिस्तूल, त्याचाच मंत्र घेणार. कधी लिहिलंय? 750 वर्षपूर्वी त्याला कळून आला माऊलीला की पुढं असाच होणार ना, असाच होतं. आपण ना दृश्य बघता, जो मोठा गुरु दिसत त्याचाच मंत्र घेणार. आणि पुढं बोलताना प्राणी जातीशी निष्ठूर, प्राणी जातीशी निष्ठुर, स्थावरी बबरू देवीची नाही एक सरू निर्वावत जया. 814 क्रमांक. काय त्या टायमाला माऊलीने लिहिलं तिथं की तुमचा त्या गुरुला उद्धाराचा घ्याना बिलकुल नाही. हे आता आपलं श्रीपाद बाबा बोललं, रामदास बाबा बोललं का अमृतदादा बोललं? ज्याच्या जीवाने दादा बोलायचं, ज्याचं नाव घेतलं तर या महाराष्ट्रामध्ये रोज कोटींनी रुपये उलाढाल. दादा एकदा असं बोललं तर की या महाराष्ट्रावर सोन्याची चादर झाली असते, आवडे सप्त्याने पैसे कपवतात. पण त्यात असल्या बुवाला तुमच्या उद्धाराचा घ्याना नाही. पण आम्ही ऐकतो का? साधा कोणाला आपल्यासारखा असा जीन्स बिन्स घालून फेराव येतो. मुंबईचा फेराव आहे, जीन्स घाला, टी शर्ट घाले, गोरमोडा घाले, मग कपड्यावली परमार्थ सांगा माऊली. नाम जप यज्ञ तो परम, बाजूना सत्य स्नानादी कर्म, नामे पावन धर्म नामच परब्रह्म वेदार्थ. 233 क्रमांकाची 10वा अध्याय 25 नंबर. त्याला कपड्याची गरज नाही, धोत्राची गरज नाही, अंगोली पुंगोली दात घासाची गरज नाही. पण आम्ही बाह्य रंगावा गेलो परमार्थाला. अंतररंगामध्ये कोण डोकवतं? एक शिवाजी. कसला शिवाजी होईल? माझी मूर्ती निजवली ते घराच्या कोणी बसवी, आपण देवदेवी यात्रा जाय. 815 क्रमांकाचे दादा बोलायचं. कोणाच्या घरात देवारा नाही? प्रत्येकाच्या घरात देवारा आहे. माझी मूर्ती आणून नाही कुठं चालला? तिरुपतीला, देवाला, देवीला, गणपतीला, शंकराला, विठोबाला, कुठेही दुनिया बोंबलत फिर बोंबलत. देवाने आपल्याला जन्माला दादा एक खेळ मांडला. खेळ कसला खेळ मांडला? जो तर लई हुशार जीव. आपण खेळ मांडू कसला? लपाछपी. मी लपन, मी चोर होता, देव सांगतो तू शिपाई हो, इन्स्पेक्टर. हा गया बाहेर. इन्स्पेक्टर झाल्यावर कुठून मी याला शोधून काढेन मी? कोण म्हणत? यो आपला जीव. चालत शोध. बाहेर आला, लागला त्याच्या वाचनानुसार फिरायला. कुठे ज्याला देवाला बघायला? पंढरपूरला. कुठे ज्याला देवाला बघायला? तिरुपतीला, वैष्णव देवीला.
बरंच लांब गेला तिकडे डोंगरात. देव बघायला तर देव आहे की मूर्ती आहे? देव आहे का तिथं मूर्ती आहे? मला ते तुमचा तुम्ही विचार करा, मला नको सांगू. देव कुठे आहे माऊलीच्यानुसार? आता हे प्रत्येक प्रवचनकाराने बोलले हो, या तैसा हृदयामध्ये मी राम. अरे मी हृदयामध्ये आहे तुझ्या. तू कुठे बघायला लागलास, भटकायला लागलास, दुनिया ढुंढायला लागलास का? मी तुझ्या हृदयामध्ये आहे. आणि ती हृदयामध्ये देव ढुंढाची कला, ती रीत सद्गुरुनाथ देतात. मग ती रीत सोडून त्याने चालला बॉम्बलत देवाला बघायला. जा देवाला बघून अशा किती कोड जन्म गेला आपल्या लोकांचं नाही, तरी देव काय भेटला ना, आता भेटले सद्गुरुनाथाच्या कृपेने. तर त्याला जरा जपायला पाहिजे. भाव दादा सांगायचं, थोडं थोडं फुसफुस करा. ज्याचा त्याने नित्य आराधना माझे काजी कुलदेवता म्हणजे परविषय की जे पूजा ना 816 क्रमांकाचे 13वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. पुन्हा नित्य आराधना माझ्या करेल, कुलदेवतेला भजन येऊ. माझे अधिष्ठान घरी आणि औसा आणायचे करू पितृ कार्यावरी पित्रांचा होय. 817 क्रमांकाची होई. पितृ कार्य पित्रांचे होईल. माझा अधिष्ठान तर आहे. आणि त्याच्या खाली बोलतात एकादशीला बी ठोकली. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अम्माशी, ते तुलाची नागाशी पंचमीच्या दिवशी 818 क्रमांकाची. एकादशीच्या दिवशी जेवढी माझी जो भक्ती करील तेवढीच नागपंचमीला येऊन नागाला दूध घेऊन जाईल. नागाला याला काय बोलायचं असल्याला, इंचू सर्पनारायण स्वभाव येतात जाईल. स्वभाव इंचू सर्पाला ह्या का हो? नारायण तर आहे, चैतन्य तर आहे, तोच चैतन्य आहे. स्वभाव स्वभाव ना झाला व्यवसायला कुठं ह्याव त्याव ह्याव त्या. आता पुरं बघायला गेलं तर बघा कोण नाही करी ही गोष्ट. नामधारा कसा चौथ मोटकी पाय आणि गणेशाचा होय. स्वतःला स्वतःच बघा, माझा जाऊन माथी मी करतो ना करतो ते. चौथ मोटकी पाय आणि गणेशाचाच होय. 1400 म्हणे माय तुझाच दुर्गे 819 क्रमांकाची. चौथ आली की कोणाची पूजा करेल? आमच्या इकडे मुंबईला चंद्रमा उगवाची वाट बघताना ते मोदक करील, ह्याव करील, त्याव करील, पाणी सोरेल, उपास. मग इथं गणेश कोण सांगला? तो आत्माजाला बॉम्बलत. नाम धरे का तो दुसरा नाही, बॉम्बलत. अरे बरा काम आहे. याच सांगलं दादानी आपल्याला कधीच नाही. नित्य नैमित्तिक कर्म साडे मग बैसे नवचंडी आदित्य वारी वाडे भैरवा पात्री. परत ते नवरात्र आले की नवरात्रीची सेवा करील. आणि रविवार आदित्यवार म्हणजे रविवार. रविवार आला की काय चालला कुठं खंडोबाला खंडकाला भांडार उदलावला. काय रे काय आहे का थोडी तरी लाज आपल्याला या सांगले का आपल्याला? त्याही सांगला हम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरी वारी. कुठली वारी सांगले? चालत पायमोराची. आनंदीची पंढरपूर कशाला पायमोराला. हम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरी वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी. अहम आणि सोहमची वारी करायला सांगितली का दुसरी वारी करायला सांगली? पाय तोराला पाय दुखायला लागला तर कर वारी. आणि त्याच्या पाठी मग बोलतात पाठी सोमवार पावे आणि बेलाशी लिंगा दाव्याचा एकलाचे आगवे जोगावी जो. 821 क्रमांक. पाठी परत सोमवार रविवारच्या नंतर सोमवार चालला बेल जेवून कुठं शिवाच्या मंदिरात. काय ना असले भक्ताला आता बोललं ऐसा अखंड भजन करी उगानो ये क्षण भरी. हे दुसरे कोणाला नाही, फक्त नामधारकाला. दुसऱ्याला अकालच नाही तर काय सांगा. दुसऱ्याला आहे अकाली, हे अकाल नाही. त्यांचा तोच धर्म आहे. करून तिला मातीन जाऊन दादा असं सांगायचं. ते नामधारकाला येतो. ऐसा अखंड भजन करी उगानो ये क्षण भरी आगवेनी गाव द्वारी आहे जयश्री. 822 क्रमांकाची होती. आयव माझ्या ज्या माईचा नवरा मेलेला नाही ती आयव.
मग वेशीचा कधी नवरा मरतो अशी माऊली सांगतं. आणि ती येशीच्या बाहेर राहायची माऊलीच्या टायमाला. ही येशीच्या आतमध्ये गाव आणि गावाच्या बाहेर वेश्या. तिचा नवरा कधीच मेली नाही, ती नेहमी नेहमी आयव. तसा या भक्ताला आयवाची उपमा दिली. ऐसा जो भक्तू देखशी सैरा धावतो. काय ज्ञान सांगायचा दुसरा या ओलीन सांगला. ऐसा जो भक्तू देखशी सैरा धावतो, जान अज्ञानाचा मूर्तो अवतार तो. 823 क्रमांकाची होय. 4-5 होय येतं ना शेवट संपवतं. अज्ञानाचा चालता बोलता पुतला. हे आता आपला अमृतदादा बोललं तर लगेच राग यायचा लोकांना. आपल्याला बी कधी कधी माहीत नव्हतं तेव्हा आले असेल राग, पण माहीत झाल्यावर पण तेच करायचं. मग त्या संताचा आम्ही फुकटच रक्त घाला असाच बोलावं लागेल. चौथ आले की चालला, ह्या वाला की त्यावाला की त्यावला. आणि आत्मा गोचर वय आयची जी विद्या आहे तो ऐकून डोर वाये विद्वंसू जो. 826 क्रमांकाची ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आणि आत्मा प्रगट करण्याची काहीतरी विद्या आहे ज्ञानेश्वरीमध्ये हाय. असा त्या बुवाच्या कानावर परला रे परला, तू लगेच बोलणार या असला काय नसतं. या मी अनुभवतो रोज अनुभवतो. या असला काय नसतं आत्मा वित्मा. आणि त्याला आतंकवादी उपमा माऊलींनी 750 वर्षापूर्वी बुवाला दिली. आणि बुवाच तसं करतात, दुसरं कोण करीत नाही. महाराज लोक तसं करतात, दुसरा कोण करीत नाही. व्याकरणिक चोकडा तरकी अति गाडा एक आत्मज्ञान पुढा जातेंदू तो. 834 क्रमांक. जन्माने आणला ज्याला आत्मज्ञान नाही तो कधी त्याचे शास्त्र पाठ रावले. 6 शास्त्र 18 पुराण ह्याव ना त्याव. अरे तो आणलायस. कोण सांगतं? देव सांगतं, माऊली सांगतं. मोरांगे असे पिसे असते डोळ्याचे परी एकली दृष्टी नसते तैसे ते गा. 836 क्रमांकाची होई. मोराला अंगाला सरळ पिसाना डोळा आहे का त्याला दृष्टी? तसा आहे ज्याला आत्मज्ञान नाही. आत्मज्ञान हा त्या अनुग्रहाने प्रबोधने होते. आत्माला बोध होतो. साधू बोध झाला तो. साधूचा बोध म्हणजे काय? कशाला? रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय. 2 मिनिटं बोलते व्यासपीठाला बोलायला ना पाहिजे. मामा मी बोलतो. ज्याने ही ज्ञानेश्वरी साखरे त्यांचं पूर्वज आहेत आनंदीला. आपला साधक नाव ना घेतो ते एवढाच बोललो. त्यांनी त्याच्या मोठ्या मुलीला त्याच्याकडे अनुग्रह द्यायला नेले. पहिला आपल्याला नव्हता भेटला तेव्हा न्यालाच अनुग्रह काय दिला? रामकृष्ण हरी. अनाडी तो पण त्याला रामकृष्ण हरी अनुग्रह. नंतर आपल्याकडून त्यांना बोध भेटला. छोटी मुलगी पण त्यांनी त्याच्याकडेच नेली. एक मुली तिथे तर बघू काय सांगतोय. तर त्या माणसाने काय सांगलं असेल अनुग्रह? ओम नमः शिवाय. महाराज अनुग्रह पाहिजे होतं. या असला जो ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी नको, अनुग्रह दे ना. बोलता माझे करा नाही. म्हणजे असं आपल्याला फसवतात. आत्ताचे चालू आता आनंदी मधली काय बोलता इलाज नाही. जरी परमाणू एवढी संजीवनी मुली जवळे तरी बहु काय गाडे भरणे रे. 837 क्रमांकाचे 13वा अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी. परमाणू थोडीशी संजीवनी मुली सापडली. आणि माऊली सांगतात का ट्रक भरून तुमचा ट्रॅक्टर भरून मुल्या दुसऱ्या औषधी तुमचा त्या कॅन्सर साफ होईल, दुनियाचा रोग साफ होईल, एड्स साफ होईल सगळा. पण माणूस मर गया तर त्या मुलाने साफ होईल का? पण ती संजीवनी मुली माऊली सांगतात ती जर त्याच्या तोंडात टाकली तर मेलेला माणूस जिवंत होईल. ती परमाणू संजीवनी मुली म्हणजे नाम अमृत गोडी. तो अमृत म्हणजे नाम. आणि त्या नामाची आम्हाला कधी गोडी लागाची. माझी ओवीस ती आहे की नामाची आवडी तोची जाना देव. लागलंय लावा, नसेल लागली तर दादासाठी तरी लावा. दादावर सगळं प्रेम करतात आणि मनापासून प्रेम करतात. मला पक्का माहित आहे 102% दादावर प्रेम सगळं साधक मनापासून जीवा फार दादावर प्रेम करतात. तर दादासाठी तरी ते नामावर गोडी खाक लावू नये आपण. ह्या लागी अर्जुना पायी आज 2च वेळा सेवा संपवतो. या लागी अर्जुना पायी
अध्यात्म ज्ञानाच्या ठाई नित्य बोध नाही शास्त्र मुडा. 840 क्रमांकाची 13 अध्याय 11 नंबरचा श्लोक. अरे तू गाढव आहेस रे बाबा. हे कोणचा मत आहे? तुम्हाला तो बोध नाही साधूचा. आत्म्याला जर बोध नाही, ज्याला आत्म्याला बोध नाही त्याला गाढव कुणी लिहिला कोणी? ज्याच्या ज्ञानेश्वरी जेवण आम्ही डोक्यावर आलांदिशी पंढरपूर डोक्यावर, त्या ज्ञानेश्वरीमध्ये आम्ही बघत तेव्हा ना त्या शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी उरले, त्याचे उत्पन्नत्व गेले अज्ञान वेळे. 841 क्रमांक 13 अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी काय बोललं? आता तुम्ही काकडीचा बी लावला तर काकडीच उगवल, कारल्याचा बी लावला तर कारलाच उगवल, आणि अज्ञानाचा जर बी लावला तर काय उगवल? अज्ञानच उगवल ना. मग त्याच्या शरीरात सगट अज्ञान, आणि त्याच्या पुढे असं बोलतात तो जो जे बोले ते अज्ञानाची फुलले, त्याचे पुण्य जे फुलले ते अज्ञान गा. 845 क्रमांक जवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी. आणि माऊली या ओवीचा असा अर्थ आहे की असल्या अज्ञानाच्या कीर्तनाला जाऊ नको. जात असला तर अज्ञानाचा आता अज्ञान पेडतो तो, अज्ञान उगवल, अज्ञान घुसल, तुमचा भ्रम करील. काहीतरी थोडासा आपल्याला प्राप्त झाले असेल दादाच्या कृपेने, तो पण पुसून टाकेल. आणि अशा अज्ञानाच्या कीर्तनाला जाऊ नको. मी तर जात नाही, पण गावातलं कोण बुवा भेटलं, बुवा तू कीर्तनालाच नाहीस काय? या ना हे बुवाना असल्यानं सांगू टाइमपास. तिथं मला टाइम काय करेल? जिथं माऊली सांगतं की इथं जाऊ नको, मी माऊलीचं ऐकू की बुवांचं ऐकू? काय मला बोलायला संधी दिली. आता आपल्या हरिपाठ आहे, कीर्तन आहे, त्याच्या परत इलाज नाही. आणि सांगतात 2च ओव्या घेतात, संपाची होती तरी 2 ओव्या येते. आणि तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देवे आपुलेने तोंडे बोलती वेद. 376 क्रमांकाची ओवी, 17वा अध्याय 25 नंबरचा श्लोक. दुसरं म्हणजे काय? मी इकडं आणि देव पंढरपूरला, मी इकडं आणि देव तिकडं. संसारामध्येच पुन्हा यावं लागेल नाम जरी असला तरी. हे आता माझं मत आहे, दादाचं मत आहे, हे श्रीपादाबाचं मत आहे. काय आहे का इलाज? आणि माझेने मी असता जेने मी दुरावे पंडू सुद्धा. ते पुण्याचे म्हणतात जीप काय नाही तुट तुझे. कोण बोल? काय बोलायचं हे लोकांना? माझा मलाच समजा नाही काय. माझाच येऊ मीच आहे ना, बोलतो पुण्य होईल. पुण्य म्हणून काय करणार आहे सर तू? वेशाची उपमा दिली, गारवाची उपमा दिली, पुण्य करायला चोराची उपमा दिली. टाइम असा तर सगळे बोलल्यास तुम्ही. मध्ये येता पैसू बटा या द्विधा का वाटा, चोरा तू नरकू वाटा, चोरार चोर तू पुण्य सांगणार तर मी बोललो का? स्वर्गा पुण्यात्मके पापे जे पापात्मके पापा नरका जायचे. माते जेणे पावते तो शुद्ध पुण्य. मग शुद्ध पुण्य कशाने होईल? ज्याला मामलत पुण्याला वेशा मग दयाची पुण्याची पावकी सरे 2च मिनिटांना. मग दयाची पुण्याची पावकी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागा ती माघारी मृत्यू लोका. 328 क्रमांकाची 9वा अध्याय 21 नंबरचा श्लोक. ग्रंथराज ज्ञानेश्वरी. जैशी वेशा उगू कवडावेचे मग दारीचे पुणे येतेचे, तैसे लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू. येत तिथिया माते चुकले, जे पुण्य स्वर्ग कामिले ते अमरपण ते वाया गेले अंतिम मृत्यू लोकी. 330 क्रमांकाची ओवी. मातेची उदर कोरी पचून या विष्ठेच्या दाथरी उकडोनी 9 मासुरी जन्म जन्मोनी मरती. मरा जागा डुकर व्हा, किडा व्हा, काय पण व्हा. आता हे कोण बोलले? कोणा माहिती हाय काय? हे कोण बोललंय? बुवा पुण्य करा, दान करा. आमचे ते कीर्तन पाहिलं मी नाही गेलो. गोशाला काय बोलतात त्याला मला ना माहिती. गोशाला बोलता माझे ना आमचे हिरे बोल पैसेवाला लोक. हिर गोशाला आहे का नाही माहित नाही. असं ते उपरणा टाकला खाली. ते सांगा 2-3 शब्द. बाई माणूस होते. 5 ते 10 हजार बोलतो परलं त्याच्यावर मी नव्हतो.
खना खना पिवैली हिची काय असं सुपारी ती सुपारी वेगळी 5 ते 10 हजार खना खना भरलं म्हणजे दुनिया झुकती है झुकाना वाले बिनार करा झालं ते कोण सांगणार आहे. अर्जुना वेद वेद झाला माते नेता वाया गेला करून सानेला उठणारा कोंडा जायचा म्हणून मज एक विना मज एकच त्याला सुख आहे दुसरे कुठं सुख नाही. बोलता बोलता काय वेड वाकरा आले असेल ज्ञानमाऊलीची वेडी वाकरी जरी आली असेल तर कोणाला लागून नसतं घ्यायची ते. तर माझ्या त्या बुद्धीचा दोष माझ्या सद्गुरूने देताना जर मला अफार दिला आहे एवढा दिले कुठलेच जन्म तर नाहीच अनंत कालापुरत मला संपणार नाही. माझ्या सद्गुरूने एवढा दिलेला आहे बघा. सद्गुरुनाथांनी एवढा दिले सर. आता या व्यासपीठाला बोलाताना मी बोलते आता दादाचा आता तुम्ही कुठे जात देत नाही घरीच असतं. अण्णा दादा काय काय घ्यायचा